ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर 5 मॅचेसच्या मालिकेतील चौथी टेस्ट लवकर सुरू होणार आहे आणि इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी ही टेस्ट करा किंवा मरा समान ठरणार आहे. इंग्लंडच्या टीममध्ये मोठा बदल. शोएब बशीर दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे आणि त्याच्या जागी अनुभवी लेफ्ट आर्म स्पिनर लियाम डॉसनला टीममध्ये घेतला आहे. भारतासाठी मोठा दिलासा. जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे फिट असून चौथ्या टेस्टमध्ये खेळायला सज्ज आहे. मोहम्मद सिराजने स्वतः याची पुष्टी केली आहे. पण वाईट बातमी. अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी हे दोघे दुखापतीमुळे उरलेल्या कसोटीतून आऊट झाले आहेत. त्यांच्या जागी अंशुल कांबोजला कव्हर म्हणून टीममध्ये घेतलं गेलं आहे. रिषभ पंतच्या फिटनेसबाबत चर्चा होती, पण टीमचे असिस्टंट कोच म्हणाले की पंत 100% फिट आहे आणि विकेट किपिंगसाठी पूर्णपणे तयार आहे. हवामान अपडेट. मँचेस्टरमध्ये पावसाची शक्यता आहे, त्यामुळे खेळावर परिणाम होऊ शकतो. पण ग्राउंडची ड्रेनेज सिस्टममुळे खेळ थांबण्याची शक्यता कमी आहे. इंग्लंडची कन्फर्म प्लेइंग 11. झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पॉप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक, जेमी स्मिथ, लियाम डॉसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर. इंडियाची प्लेइंग 11 अजून आलेली नाही, तर ही प्रोबेबल 11 आहे. यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन किंवा करुण नायर, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज किंवा अंशुल कांबोज. लक्ष ठेवा इंडियाच्या टॉप ऑर्डरवर. जयस्वाल आणि के.एल. राहुलची जोडी मजबूत सुरुवात देईल का? आणि स्पिन डिपार्टमेंटमधून कुलदीप आणि जडेजा कसं कामगिरी करतात हे सामना फिरू शकतं. अशाच अपडेट